नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मंडळी, आंब्याला जाऊया। आंबे खूप दिवस आंबे नाही खाल्लेत, म्हणजे गेल्या वर्षी आंबे खाल्लेत, या वर्षी तर अजूनपर्यंत आंबे खायला काय भेटलेत नाही। तर सगळेजण बोलले आंब्याला जायचं आहे। तर आंबे कुठे पिकतात ते फक्त एकाच माणसाला माहिती आहे। बघा, इथे एक आंबा लागला आहे आम्हाला जवळच, पण त्याच्यावर आहेत ना अजून आंबे कच्चे आहेत। हा, ही बिटकी आहे आणि बिटकी का अजून पिकायला लागलेत। आणि हे बघा, इथं करवंद आहेत, करवंद कच्चे आहेत अजून। हे बघा, मस्त अजून पिकायला नाही लागलेत करवंद। हा का, आंबट आहेत। तर चला, बाकीचे गेलेत पुढे आणि मी आता पाठी झाले। तिकडे पण आंबा लागलाय, पण तिकडे आहेत ना अजून कच्चे आंबे आहेत, पिकायला नाही लागले। बाकीचे पुढे गेलेत आणि आता आपण जाऊया त्यांच्या पाठोपाठ। तिकडे आहेत ना आंब्या खाली पोचलेत आणि आंबे पण जमा करून झालेत। हे किती अरे अरे भारी आहेत रे। हे बघा, बिटकी आहे आणि प्रणितने किती जमा केला नाहीत। दाखव प्रणित, हा बघा प्रणित खायला पण लागलाय। चला, ह्या वर्षीची नवीन, हो हो किती आंबे आहेत बघा, भारी मस्त वाटत। वास पण खूप छान येते बघा। हे बघा, हे जमवून ठेवा रे, वा भारी। आणि लहानपणीची जुनी पद्धत दाखवते आम्ही कसे खायचो। आताची पोरं हे आंबे वगैरे असतात ना धुवून खातात, पण लहानपणी आम्ही हात पण धुवायचं नाही, असंच आंब्याचा चीक काढायचं आणि असं खायचं। हे बघा, चीक काढायचं आणि असं खायचं, एक नंबर मस्त लागायचं। हा बघा, प्रणित खाऊन दाखवते। प्रणित दाखव। कधी कधी जर आम्हाला भूक लागली ना तर आंब्याची साल पण आम्ही ठेवायचो नाही। त्याच्याच बघा कसा खाते। चला, आणि आहे ना आता आपल्याला आंबे काढायचे आणि आता आंब्याच्या झाडावर चढलाय प्रशांत। हो का, हे बघा, सगळेजण काही इथं आंबा ठेवत नाहीत, सगळे आंब्याला भुकेलेच होते। तर आता सगळे आंबे संपवत आहेत। चला, इथून आता प्रशांत का उतरलाय, जास्त का आंबे इकडे आपल्याला भेटलेत नाही, एवढे भेटलेत आणि बाकीचे आंबे अर्धे खाऊन टाकलेत। तर चला पुढे जाऊया, अजून दुसरं झाड आहे आंब्याचं पिकायला लागले, तिकडे पण जाऊया। तर चले, ते हातात घ्या, आंबे घ्या हातात, ते आंबे घ्या हातात, चल चला। तर मंडळी, हा बघा मस्तपैकी आंबा आहे आणि वास पण खूप छान येते। तर आहे ना, हा असा चीक काढते, असा चीक काढते आणि हा खूप छान आंबा आहे, मस्त भारी लागला पण। एन्जॉय करते, घरात बसून एन्जॉय, भारी आहे, मस्त आंबा, खूप छान आहे। आता आंबा खाऊन झालाय आणि आंबा खाऊन झालाय ना, आता हात पुसायचे। तर हात कशाने पुसायचे, तर हे बघा, लहानपणी असंच करायचं आम्ही। अशी झाडाची पानं असतील ना, झाडांची पाने काढायचो आणि त्या पानाने हात पुसायचं। तर बघा, आता सिद्धू पण तेच करते, त्या कुड्याच्या झाडाची पाने काढल्या आणि हात पुसल्या नाहीत। आणि इकडे एवढे, हा बघा, त्यांनी काय काय करून दाखविल अजून। चला, लाल लाल, हे बघा इथे पण, हे बघा तेजसला भेटले ललकांडी। तेजस काय आहे, खात नाही, दाखव, हे खाऊन टाकील, नको द्या, हा कामा मारणार, दाखव तेजस ललकांडी। बघा, चांगला पिकलाय आंबा आणि तेजस खातोय बघा कसा। चला आता दाखवते, बघा बघा जमा केले तिथं, चालून दमलाय, आंबा खायला बसलाय। बघा कसा खातोय बघा आंबा, नुसता आंबा भरतोय, भराभरी करतोय। आणि बाजूला स्वप्नील पण बसलाय, हा बघा, अजून तेजस पण आलाय। आता मला वाटतं एवढे सगळे आंबे जमा केले नाहीत ना, ते काय संपवल्याशिवाय हे उठण्यातले नाही आहेत। आणि इकडे बघा विनोद पण आंबा खातोय, हा बघा। आता ह्या सगळ्या आंब्यांचा फडशा पाडणार आहेत, हा बघा। आणि प्रशांत काय अजून खाली यायचं म्हणत नाही, आणि हा बघा, हा मरतोय बघ कसा तो।
बघा आंबा अर्धा खाल्ला नाही आणि फोटो काढतोय स्टेटसला ठेवायला. हे बघा आता आंबे जमा करून इकडे पुढे आलोय आणि आहे ना सगळेजण इथे ह्या वाड्याजवळ येऊन थांबलेत. हे बघा बघा आंब्याचा जुगाड बघा. इथे कपडा भेटलाय, त्या कपड्यामधून जमा करून घरी घेऊन चालले, कारण का कोणी पिशवीच आणली नव्हती. आणि आता इकडे आहे ना सगळेजण या वाड्यात थांबलेत. हा बघा हा जुना वाडा आहे. हा बघा हा वाडा कशासाठी बांधलेला आहे एवढा लांब, तर कारण हे इकडे शेत आहे ना, ही जेव्हा शेती करतात तेव्हा बैल जेव्हा लावणी लावताना आहे ना दुपारचे म्हणजे खाणं वगैरे घालायला ना बैल इथं बांधले जातात. हे बघा तर सकाळी बैल आपण घरातून घेऊन येतो, मग दुपारच्या टायमाला बैलांना इथं बांधले जातं. इथं मग त्यांना खायची व्यवस्था वगैरे केली जाते, म्हणून हा वाडा बैलांसाठी बांधलेला आहे. हे बघा पण आता काय सगळं खराब झालंय. हे बघा इथं हे वारून आमच्याकडे आहे ना याला भोंबाड बोलतात. हे बघा पूर्ण भोंबाड आले तिथं. तर चला पुढे जाऊया आता अजून. आणि सगळेजण आता आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. हे बघा मस्त पोट भरून सगळ्यांनी आंबे खाल्लेत आणि आता राहिलेले आंबे सगळेजण घरी घेऊन चाललेत. हे बघा चला इथं जवळ आहे ना फणसाचं झाड आहे आणि त्या फणसाच्या झाडावर फणस पिकायला लागलेत का बघायचं आपल्याला. आणि फणस जर पिकलेला भेटला तर आपलं नशीबच समजायचं. फणस तरी ह्या वर्षात नवं करायला भेटेल, फणस खायला भेटेल. हे बघा आणि आता झाडावर चढणारा आमच्याकडे एकच माणूस आहे इथं. हा बघा प्रशांत. आणि वरती फणस पण खूप लागलेत. बघूया एवढं काय कोण इकडे माणसं येत नाहीत, तर नाही कोणी काढले तर पडूनच जातात. चला बघूया. आणि प्रशांत आता झाडावर चढतोय. चला हा बघा चढ बघ कुठला पिकलाय का फणस. तो फणस हातात घेतोय. हा बघा अर्धा फणस आपल्याला खायला भेटणार, अर्धा फणस पाखरांनी खाल्ला नाही. आणि हे बघा हे सगळेजण खाली बसलेत, वाट बघतायत फणस खायला कधी भेटतोय. तर चला आता मस्तपैकी आपण तो फणस फोडायचा आहे आणि खायचा आहे. तर मंडळी हा बघा मस्तपैकी आपल्याला आज फणस पिक्का फणस भेटलाय, आता खायचं आहे आपल्याला. आणि या वर्षीचं आपल्याला नवं करायला भेटणार आहे. अरे हे बघा हे सगळेजण बसलेत ना, यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. तर ह्या वर्षीचं फणसाचं नवं करायला भेटणार आहे. हे बघा अरे हा बघा प्रशांत. तर चल प्रशांत फोड सुरुवात. हा चल. आणि हा बघा तो अर्धा पाखरांनी खाल्लाय ना, तो काढून टाक. चल नंतर काढ. अरे तू खायला खाणार असं काढ ना. हे बघा हो वास मस्त यायला लागला. सुगंध आला, मस्त बैलांना वास आवाज यायला आहे ना, वास जाईल वास. तेजस तुला धर. मोऱ्या ढुरकल आमचा. बैलांना नेऊ का चार कांडा? ए मोऱ्याला घेऊन जा मोऱ्याला. मोरे हे बघा हरवली जात होता हो मोरे. वास भारी यायला लागलाय ना. पाहिजे. हे बघा मस्त बघा रे. आणि आहे ना हिला पाव बोलतात आमच्याकडे. हे बघा हे पाव आहे. आणि हे आहे ना हे फणसाचं चारकांड आहे. चारकांड. आणि हे आतमध्ये आहेत ना गरे आहेत. आणि ही बघा ही मेली आहेत ना, ही जर मेली चारकांड आहेत. ही सगळी चारकांड आहेत. ही बघा. तर चला तर मस्तपैकी आपण फणस खायला सुरुवात करूया. तर मंडळी हे बघा मस्तपैकी फणस फोडून ठेवला इथं. आता आपल्याला फणस खायचं आहे. आणि ही सगळी चारकांड आहेत. हे आता चारकांड इथं फणस खायला आले. हे बघा तर चला आता आपण फणस खायला. सगळा फणस काय खाल्लाही नाही आणि अर्धा फणस उरलाय तो घरी घेऊन चाललोय. घरचे तरी खाते. तर हे बघा
तर चला आज मस्तपैकी आपल्याला आंबे पण खायला भेटलेत. आंब्याचं पण नवं केलं आणि फणसांचं पण नवं केलं. बरं वाटलं जरा. ह्या वर्षातलं पहिलंच नवं आहे. आंबे खायला भेटलेत आणि फणस पण. तर चला जाऊया आता पुढे आणि आता डायरेक्ट जायचं आपल्याला घरी. हे बघा मी घरी पोचलोय. घरी पोचतोय. हे बघा सगळेजण गेलेत घरोघरी चाललेत आपापल्या. आणि फणस घेऊन आले, आंबे घेऊन आले. तर चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि श्री इथं आंबे घ्यायला आलाय बघा. श्री आंबे खायचे होते श्रीला आणि फणस पण खायचे होते. हे बघा तर श्रीला फणस खायला गावाला भेटणार. खूप मज्जा येते. जर तुमचं पण गाव शहर असेल तर तुमच्या गावाचा काय फायदा नाही. तर चला